संक्रांत म्हणजे रंग काळा, तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला. संक्रांत म्हणजे दागिने हलव्याचे, नव दाम्पत्याने मिरवायचे. संक्रांत म्हणजे वाण लुटायचं, बोचऱ्या थंडीत स्नेहवर्धन करायचं. संक्रांत म्हणजे खमंग पोळी गुळाची आणि त्याला साथ मस्त लोणकढ्या तुपाची. मंडळी, तिळगुळ तर आहेच, पण संक्रांतीचं खास आकर्षण म्हणजे गुळाची खमंग खुसखुशीत पोळी. आणि ही पोळी अनुभवी हातांनी प्रेमाने निगुतीने केली असेल तर मग काय लाजवाब. माझ्या सासूबाईंचं आणि गुळाच्या पोळीचं एक अगदी खास प्रेमाचं नातं आहे. आणि हे नातं कसं फुललंय ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया आणि त्यांनी केलेली गुळाची पोळी सुद्धा बघूया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तयार तुम्ही? तयार. गुळाच्या पोळीसाठी सज्ज? हो. येस. आणि त्यांचा उत्साह बघा आपल्यापेक्षा सुद्धा दांडगा आहे. तुम्ही नक्की किती वर्ष पोळ्या करताय गुळाच्या? आम्ही खूप वर्ष करतोय, कारण आम्ही मुंबईत जॉईंट फॅमिलीत होतो, त्यामुळे आम्ही दोघे जावा मिळून सगळे कामं करत होतो. म्हणजे घरातलं जे काय असेल ते सगळं आम्ही दोघे मिळूनच करत होतो. अच्छा. आणि मग तुम्ही नंतर इथे पुण्यात आलात ना? हो. त्यानंतर मग कसं काय तुम्ही पोळ्यांचं सुरू ठेवलं? सुरू ठेवलं म्हणजे मी घरगुती करतच होते, पण माझे जावई आहेत त्यांच्या मामी म्हणजे काणे मामी, बर, यांनी मला विचारलं तुम्ही माझ्या मदतीला याल का? अच्छा. तर मुळात मला जरा आवड असल्यामुळे मी ताबडतोब हो म्हटलं आणि मग मी तिकडे जायला लागले. मग प्रॉपर त्यांच्याकडनं काही टिप्स म्हणूया आपण किंवा काही बारकावे पोळीतले कसं काय म्हणजे जास्त चांगलं दिसण्यासाठी पोळी खमंग आणि टेम्पटेटिव्ह कशी दिसते त्या दृष्टीने मला त्यांच्याकडनं बरंच शिकता आलं. वय काय असेल साधारण? साधारण 70च्या पुढेच होतं. क्या बात आहे. शिक्षणाला वयाची अट नाही म्हणतात ते हे असं आहे. म्हणजे या वयात सुद्धा ते आणखीन कौशल्य आपलं कसं वृद्धिंगत करायचं ते शिकल्यात. येस. कायम माणूस विद्यार्थी असतो असं माझं स्वतःचं मत आहे. काही गोष्टी आपण आम्ही आधी मोठ्यांकडनं जसं शिकलो तसं आता काही लहानांकडनं शिकतोय. अगदी फॉर एक्झाम्पल साधं एक उदाहरण द्यायचं म्हटलं तर मला असं वाटतं की आम्ही ज्या काळात साड्या नेसत होतो त्या काळात आम्ही पदर पिनअप करणं हे आम्हाला काहीच माहिती नव्हतं, पण आत्ताच्या पिढीकडनं हे शिकलो आणि ते केव्हाही चांगलं वाटतं, म्हणजे दिसायला पण चांगलं वाटतं आणि हे नवीन आम्हाला शिकता आलं असं मी म्हणेन. म्हणजे कायम लहानांकडनं पण काही गोष्टी शिकण्यासारख्या असतात असं माझं मत आहे. नव्या पिढीकडून म्हणू आपण, नाही का? जसं मागच्या पिढीकडून आम्ही शिकतो तसं नव्या पिढीकडून तुम्ही शिकता, ही पण खूप मोठी गोष्ट आहे असं ते मला तरी असं वाटतं. आणि खरंच म्हणजे अजून एक म्हणजे मी सांगते, आता तुम्ही ही गोष्ट सांगितली तर मला सांगायला आवडेल की त्यांचं तुम्ही बघितलं असेल प्रत्येक व्हिडिओमध्ये त्यांचं कसं प्रेझेंटेशन असं स्वतःचं, पण त्यांना अतिशय टापटीप आणि नीटनेटकं राहायला आवडतं अगदी मुळापासून. म्हणजे आता वय झालंय, आता माझ्याकडे कोण बघणार आहे असं बऱ्याच जणांची वृत्ती असते, पण तसं त्यांचं नाही. म्हणजे त्यांना एकदम असं छान नीटनेटकं राहायला आवडतं. म्हणजे अगदी फार भारी कपडे, भारी दागिने असं काही नाही, पण व्यवस्थितपणा, व्यवस्थित त्यांना राहायला आवडतं आणि त्यांचा इतरांनी पण तसं राहावं असा नेहमी कटाक्ष असतो. त्याच्यात एका याच्यावरनं मला आता एक सुचली, जुनी पूर्वीची म्हण आहे अशी, फाटकं असावं पण नेटकं दिसावं. करेक्ट. नीटनेटकं दिसलं पाहिजे. त्यामुळे ते सगळे पदार्थ करताना सुद्धा ते प्रेम आणि तो नीटनेटकेपणा त्यांनी जपला आणि तो थोडं पद्धतशीर म्हटलं तरी चालेल. थोडंसं पद्धतशीरपणा दिसतो आपल्याला. तर तो आता पद्धतशीरपणा आपल्याला दिसणारच आहे गुळाच्या पोळीतनं. सगळे उत्सुक आहेत तुमच्या गुळाच्या पोळ्या बघायला, तर आता करूया सुरुवात? चालेल, लगेचच. चलो. आणि आता सुद्धा आणखीन एक वाक्य त्या शिकल्यात बरं का. आमचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेलचं बटन दाबायला विसरू नका. येस, करेक्ट. हा 1 किलो मी पिवळा गुळ घेतलेला आहे. हा का घ्यायचा? ह्याची पोळी पांढरी स्वच्छ आणि छान दिसते दिसाला. हा गुळ अशा प्रकारे किसणीने किसून घ्यायचा. किसून का घ्यायचा तर ह्याच्यात एकही खडा येता कामा नाही, कारण खडा आला तर ती पोळी फुटते, म्हणून गुळ नेहमी किसूनच घ्यायचा.
आता हा गूळ तयार करण्यासाठी आपल्याला काय काय त्याच्यात घालायचं आहे, तर 1 किलो गुळासाठी हे अर्धी वाटी तीळ भाजून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर ह्या तिळाची ही अशी आपण पावडर तयार करायची आहे. अर्धी वाटी तेलावर 1 किलोला हे 1 वाटी डाळीचं पीठ भाजून गुळात घालायचं आहे. मग सगळा गूळ तयार झाल्यानंतर ही 2 चमचे वेलची पावडर घालून गूळ सगळा सारखा करून घ्यायचा. आणि हे भाजायचे म्हणजे तडतड उडायला लागले की झाले, असे काळे करायचे नाहीत. म्हणजे आपण जी गुळाच्या पोळीला तिळाची पावडर करून घेतले ती करताना मिक्सर मधनं ऑन ऑफ करायचं, कारण ती जास्ती बारीक केली तर तिळाचं तेल सुटण्याची शक्यता असते. म्हणून आपण ऑन ऑफ करून अशी सरसरीत ज्याला म्हणतो तशी करून घ्यायची. आणि मी त्यासाठी हे गावरान तीळ वापरलेत, पॉलिशचे वापरलेले नाहीयेत, कारण गावरान तिळाला जास्ती खमंगपणा असतो. ही भाजलेली तिळाची पावडर ह्या गुळात घालायची आहे. ह्याच्यात खसखस पण घालतात, पण मी काही घातलेली नाहीये. अर्धी वाटी तेल घालते आणि त्याला 1 वाटी डाळीचं पीठ. कणिक भिजून झालीये, त्याचे असे 2 गोळे केले, म्हणजे असे हे मी अंदाजाने केलेत. आपल्याला जसे पाहिजे तसं करून घ्यायचं. अशी लाटी करायची आणि हे असे आपण पुरीपेक्षा लहान असं लाटून घ्यायचंय. तवा थोडा तापला की आपण फ्लेम मीडियम वर ठेवायचे. असं आता हे 2 अशा मी लाटून घेतलेत. तसंच गुळाचा हा गोळा घेतलाय, त्याची अशी गोळी करायची आणि ती पण अशी थोडीशी लाटून घ्यायची ह्याच्याप्रमाणे. म्हणजे काय होतं, हे असं बरोबर ह्याच्यावर बसतं आणि हे असं सगळीकडे गुळ कडेपर्यंत जातो तो. आणि ही दुसरा भाग आहे तो पण असा ह्याच्यावर ठेवायचा. अंगठ्याच्या ह्याने हा गुळ पुढे सरकवायचा आणि ह्या 2 बोटांनी ह्या सगळ्या कडा बंद करायच्या असतात, अगदी चांगल्या घट्ट. आणि असा गुळ कडेपर्यंत भरतानाच घालायचा असा. आणि मग असं ह्या हाताच्या तळव्यांनी सगळीकडे असं व्यवस्थित हे करून घ्यायचं. आणि आता ही पोळी मी आता मैद्यावर लाटते, कोणी तांदूळाच्या पिठीवर पण लाटतात,
पण मी मैद्यावर लाटते. पोळी तुम्हाला जसा तुमचा म्हणजे चॉईस आहे की तुम्हाला जशा आकारात हा, पाहिजे. लहान मोठी तुम्हाला कशी हवी तशी करू शकता. आता हे आपल्याला दिसतंय इथे की कडेपर्यंत गुळ कुठपर्यंत गेलाय, असा कडेपर्यंत गेलाय की नाही हे आपल्याला इथून दिसतं असं. वाव, येस. आणि समजा कुठे वाटलं नाही गेला तर हे आपलं बारीक उलटणं मी टोकाचं घेतलंय, त्यांनी अशी ही कड काढून टाकायची, म्हणजे गुळ जिथे गेला नाहीये. कोणी कोणी कातरण्याने कापतात, पण त्याच्यापेक्षा हे सोयीचं आहे. आता आपण गॅसची फ्लेम मिडियम वरती ठेवली आहे आणि आता ही पोळी याच्यावर अशी टाकायची आणि असं मऊ फडकं म्हणजे रुमाल घ्यायचा आणि त्याच्यावरचं हे असं काढून टाकता येतं. वा, मस्त आयडिया आहे ही. हा हा हा, वा. म्हणजे आधी त्याचे छान पॅटीस बनवायचे. हा, म्हणजे कडेपर्यंत ते गेलं पाहिजे ना गोळ. हा 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 हा, वाव, काय मस्त रंग आला. नी ही कशी असते पोळी लाटताना साधारण, म्हणजे जड पडते का नाही नाही, हलकी असते? अगदी साधं अलगद फिरते अशी पोळी, मैदावरनं पटकन फिरते. अच्छा. फक्त पुरणाच्या पोळीला अगदी हलगत नाजूक हात घ्यायला लागतो, तसं नाही होत ते. अच्छा. दोन्हीकडनं खरपूस झाली चांगली. हो. हे आता आपण इकडे कॉटनच्या कपड्यावर टाकते. दुसरी पोळी टाकायच्या वेळेला आधी तवा असा एका मऊ फडक्याने पुसून घ्यायचा. या पोळीमध्ये आपण जसा पुरणपोळीला उंडा भरतो तसा गुळ एकाच लाटीत भरून करता येत नाही का ही पोळी? कोणी कोणी करतात असं. अच्छा. पण मी असं करते. उंडा भरून गेला तर तसं पण करतात, नाही असं नाही. अच्छा. ही एक आणखीन युनिक पद्धत आहे. पण अशी जनरली करण्याची पद्धत आहे. आता हा असा कडेपर्यंत जातो ना, म्हणजे असं. या सणाचं वैशिष्ट्यच हे आहे की आपल्यातला रुसवा फुगवा मिटवायचा असतो, पण पोळीला मात्र मस्तपैकी फुगवायचं असतं. वाव. मग अशी याचं काहीतरी तुम्ही वैशिष्ट्य सांगत होतात. ही कशी एकदा दोनदा उलटून अशी चालते. अच्छा. पुरणपोळी कशी एक बाजू तांबूस झाली की मग उलटली की पुन्हा ती उलटी नाही करायची, तसं ह्याचं नसतं. समजा असं वाटलं आपल्याला तर ती उलटली तरी चालते. हे अशी खुटखुटीत राहते ना पोळी. अशा तऱ्हेने मस्तपैकी छान पोळ्या तयार झालेल्या. हा हा, मस्त खमंग खुसखुशीत पोळी. त्याच्या आतमध्ये असा गुळ तो असा खदखदून सांगतोय की मला खा, मला खा. मला तर असं झालंय की मी कधी या गुळाच्या पोळीची चव बघतेय. इतक्या त्या मस्त आणि म्हणजे टेम्पटिंग आहे तेवढ्या की असं लगेच खाव्याशा वाटतायत. पण अर्थात ते गरम गरम जर खाल्ली तर मात्र तोंड भाजण्याची शक्यता आहे. त्यामुळे धीर धरी धीर धरी सबुरी सबुरी सब्र का फल मीठा होता है. खमंग खरपूस. आता वृंदा बघा कशी झाली, मी तुला अशी मोडून दाखवते. आणि त्याचा असा मोडताना कुरकुरीत आवाज पण येतोय बर का. हा, हे बघ. येस. त्याचा पदर पण सुटलाय बघ आता, पापुद्रा. वा वा वा. बघ लवीज कशी झाली ती सांग हो. मला. तूप देते बरोबर. येस. वाव, मस्त आहे. कुरकुरीत खमंग झाली की नाही. खमंग झाली. हा हा हा, छानस तूप त्याच्यावर. लोणकडं साधं अप्रतिम अप्रतिम झाली. खुसखुशीत खमंग अशी सगळी विशेषणं त्याला लावू शकतो आपण. अरे वा. अल्टिमेट. मला माहिती आहे की इथे समोर आहेत ना सगळे, त्यांना माझा नक्कीच हेवा वाटत असेल. कारण तुम्ही म्हणत असाल की वा छान सासूने करून दिले आणि मस्त ताव मारते. बट येस, आय एम लकी. मला एकदम मस्त असं माझ्या सासूबाईंच्या हातचे पदार्थ खायला मिळत आहेत.
पण तुमचं काय आहे, तुम्हाला मात्र स्वतःच करायची आहे पोळी. तेव्हा लगेच तयारी करा, पोळी करून पहा आणि या पद्धतीने केली तर ती खमंग आणि खुसखुशीत होणार आहे एवढं नक्की. खात्री आहे. येस.